नमस्कार बालमित्रांनो, नमस्कार श्रोते हो. कसे आहात सगळे? मजेत ना? मी मीनाक्षीताई. बालमित्रांनो, बघता बघता तुमच्या मीनाक्षीताईने तुम्हाला तोत्तोचान पुस्तकातील 61 गोष्टी सांगितल्या. 61 गोष्टी म्हणजे हे पुस्तकच पूर्ण झालं की हो. आणि हे पुस्तक पूर्ण झालं म्हटल्यावर आज मीनाक्षीताई काय सांगणार आहे याचा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण या पुस्तकातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजेच आपल्या तोत्तोचानचं मनोगत सांगायचं राहूनच गेलं होतं. सांगायचं राहून गेलं होतं म्हणजे मीनाक्षीताईने ते मुद्दामच राखून ठेवलं होतं हातच्या म्हणून. आज मीनाक्षीताई तुम्हाला तोत्तोचानचे मनोगत वाचून दाखवणार आहे. तोत्तोचानने तोत्तोचान नावाचं हे पुस्तक का बरं लिहिलं असावं त्याची ही गोष्ट. चला तर मग ऐकूयात. तोमोई आणि तिची स्थापना करणारे सोसाकू कोबायाशी यांच्याबद्दल लिहिण्याची फार वर्षांपासून माझी इच्छा होती. यातला कुठलाही प्रसंग मी कल्पनेने निर्माण केलेला नाही. हे सारं खरं खरं घडले आणि सुदैवानं मला ते अजून जसंच्या तसं लक्षात आहे. ते लिहिण्याची तीव्र इच्छा मला होतीच. मात्र त्याबरोबर हे पुस्तक तयार होण्यासाठी दुसरं एक कारण आहे, माझी मोडलेली प्रतिज्ञा किंवा वचन. यामुळं हे पुस्तक आज साकारतंय. मी मोठी झाल्यावर तोमोईमध्ये शिक्षिका होण्याचं वचन कोबायाशींना दिलं होतं. दुर्दैवानं ते वचन पूर्ण करण्याची संधी मला मिळालीच नाही. म्हणून लोकांना किमान तोमोई आणि कोबायाशींविषयी अधिकाधिक सांगावं, त्यांचं मुलांबद्दलचं प्रेम जगाला माहिती करून द्यावं, तसंच मुलांना शिकविण्यासाठी त्यांनी कोणकोणते मार्ग अवलंबिले याची माहिती द्यावी, हा या लेखनामागचा माझा प्रामाणिक हेतू. श्री कोबायाशींनी 1963 साली या जगाचा निरोप घेतला. आज जर ते असते तर अजूनही कित्येक गोष्टी ते तोमोईबद्दल सांगू शकले असते. आजही मी जेव्हा माझ्या सुखी आणि आनंदी बालपणाकडे पाहते तेव्हा जाणवतं की ज्याला मी केवळ बालपणाची मौज समजत होते ते सारे उपक्रम कोबायाशींनी फार फार विचार करून विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आखलेले होते. अरेच्चा, म्हणजे तेव्हा त्यांच्या मनात असं असणार हे आज वाटते. तेव्हा अर्थातच त्या कशाचीच मला जाणीव नव्हती. त्या प्रत्येक नव्या शोधाबरोबर माझी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता वाढतच जाते. माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं तर त्यांच्या "तू फार चांगली मुलगी आहेस" या एका वाक्यानं माझ्या सबंध आयुष्याला केवढा अर्थ प्राप्त करून दिलाय हे शब्दात सांगता येणार नाही. मी तोमोईमध्ये गेले नसते किंवा मला कोबायाशी भेटले नसते तर कदाचित शाळेतून काढून टाकलेली वाईट मुलगी असा कायमचा शिक्का माझ्यावर बसला असता आणि मनात कसले तरी न्यूनगंड घेऊन मी जगले असते. 1945 साली तोमोई आगीत जळून गेली. कोबायाशींनी ही शाळा स्वतःच्या पैशांनी बांधली होती. साहजिकच तिची नव्यानं उभारणी करण्यास काही अवधी लागला. युद्धानंतर त्यांनी जुन्या जागेतच नवी बालवाडी सुरू केली. शिवाय आज कुणिताची संगीत महाविद्यालयाचा बालशिक्षण विभाग म्हणून ओळखला जाणाऱ्या संस्थेच्या उभारणीतसुद्धा त्यांनी मदत केली. तिथे त्यांनी ताल व्यायाम म्हणजेच युरिदिमिक्स देखील शिकवलं. त्यांनी कुणिताची प्राथमिक शाळेच्या निर्मितीमध्ये हातभार लावला. पण आपल्या मनासारखा आदर्श शाळेची पुनर्निर्मिती होण्याच्या आधीच वयाच्या 69व्या वर्षी त्यांचं देहावसन झालं. तोमोई गाकुएन टोकुएच्या दक्षिण पश्चिम रेल्वे लाईनवर जिओगावका स्टेशनपासून पायी 3 मिनिटांच्या अंतरावर होतं. तोमोईच्या जागेवर आत्ता मोठं पिकॉक सुपर मार्केट झालं आणि एक विशाल महाकाय वाहनतळ झालं आहे. एक दिवस तिथं माझ्या जुन्या शाळेचे कुठलेही अवशेष बाकी नाही आहेत हे मला माहीत असतानासुद्धा तोमोईच्या आठवणींच्या ओढीने मी तिकडे गेले. वाहनतळानजीक मी गाडीचा वेग कमी केला. मला आठवलं, ही तर तीच जागा आहे जिथं आगगाडीच्या डब्यातले वर्ग भरत होते आणि जिथे खेळाचं मैदान होतं. पण तेवढ्यात वाहनतळाच्या अधिकाऱ्याने माझी गाडी बघितली आणि मोठ्यानं म्हणाला, "आत येऊ नका, आत येऊ नका, इथं जागा नाहीये." मी पटकन गाडी घेऊन परत फिरले. माझ्या मनात त्याला सांगावंसं वाटत होतं, मी फक्त गतस्मृतींना उजाळा देते, बाकी मला काही नकोय. एका खोल विषादाने माझं मन भरून आलं
आणि वेग वाढवून तिथून निघून जाताना मी अश्रूंना बांध मोकळा करून दिला. जगात इतरही अनेक उत्तम शिक्षणतज्ज्ञ असतील, त्यांचेही असेच आदर्श असतील आणि मुलांविषयी त्यांनाही खूप प्रेम असेल. अशा आदर्श शाळा निर्माण करण्याची त्यांचीही स्वप्न असतील. अशी स्वप्न सत्यात आणणं खरोखर किती कठीण असतं याची मला पूर्ण कल्पना आहे. 1937 साली तोमोई सुरू करण्याआधी कित्येक वर्ष कोबायाशींना तयारी करावी लागली होती आणि 1945 साली तोमोई जळून गेली. इतकं छोटं आयुष्य लाभलं तिला, अवघं 7-8 वर्षांचं. मला नक्की ठाऊक आहे की मी जेव्हा तोमोईमध्ये होते तेव्हा कोबायाशींचा उत्साह भरभरून होता आणि त्यांच्या नवनिर्मितीच्या योजना पुऱ्या अर्थाने बहरल्या होत्या. आणि मग अचानक माझं मन दुःखाने भरून येतं. मग मला वाटून जातं की जर युद्ध झालं नसतं तर न जाणे अजून किती मुलांना त्यांच्या मायेच्या ओभेत वाढायची संधी मिळाली असती. या पुस्तकात मी कोबायाशींची शिक्षण पद्धती मांडण्याचा प्रयत्न केलाय. सगळी मुलं स्वभावतः चांगली असतात यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. पण हा चांगुलपणा वयस्करांच्या तसंच आजूबाजूच्या वातावरणाच्या दुष्प्रभावानं बिघडू शकतो हेही त्यांना ठाऊक होतं. म्हणून त्यांचं उद्दिष्ट होतं ते ह्या चांगुलपणाची रुजवात करण्याचं आणि तो वाढीला लावण्याचं. म्हणजे मुली मोठी होताना त्यांची वैयक्तिकता टिकून राहावी, मुलांची वाढ जास्तीत जास्त स्वाभाविक व्हावी आणि निसर्गाशी त्यांची एकतांता व्हावी म्हणून ते प्रयत्न करीत असत. त्यांचं निसर्गावर फार प्रेम होतं. त्यांची धाकटी मुलगी मियोचान सांगत होती की तिचे वडील लहानपणापासूनच चला आपण निसर्गाचा लयताल शोधू असे म्हणून दूरवर फिरायला घेऊन जात असत. एखाद्या मोठ्या झाडाजवळ जाऊन ते त्या झाडाच्या फांद्या आणि पाने हवेबरोबर सळसळताना दाखवत. त्याची पाने, फांद्या, खोडांचे एकमेकांशी असलेलं नातं समजावून सांगत. पण हे सांगत की हवेच्या कमी जास्त होणाऱ्या स्रोतांबरोबर पानांचं हलणं कशा तऱ्हेने बदलतं हे सर्व नीट पाहण्यासाठी ते अगदी शांत उभे राहत. आणि जर वारा थांबलेला असेल तर एखाद्या लहानशा झुळकीसाठी ते धीराने मान वर करून बराच वेळ उभे राहत. फक्त वारच नाही तर ते नद्यांकडे पण पाहत. जवळूनच वाहणाऱ्या तामा नदीच्या किनारी जाऊन ते तिचा प्रवाह निरखत. मियोचान म्हणाली की हे सगळं करीत असताना ते कधीच थकत नसत. युद्धकाळात सुद्धा अशा तऱ्हेच्या स्वतंत्रतावादी शाळेला जपान सरकारनं आक्षेप कसा घेतला नाही याचं कदाचित वाचकांना नवल वाटेल. पण सगळ्यात पहिली गोष्ट अशी की कोबायाशींना जाहिरातबाजी मुळीच आवडत नसे. त्यामुळे 50 पेक्षाही कमी मुलं असलेली ही शाळा कोणाच्या फारशी लक्षात न येता आपलं अस्तित्व टिकवू शकली आणि त्यामुळेच सरकारच्या डोळ्यावरही कधी आली नाही. शिवाय कोबायाशींना शिक्षणतज्ज्ञ म्हणून जपानच्या शिक्षण खात्यात मोठा मान होता. प्रत्येक 3 नोव्हेंबर हा आमच्या गोड आठवणीत वसलेला क्रीडा दिन आहे. त्या दिवशी तोमोईचे माजी विद्यार्थी कोहनबुत्सू मंदिरातील एका सभागृहात पुन्हा एकत्र येतात. तेथे कोण कधी शाळेत होते याला काहीही महत्त्व नसते. जरी आमची 40शी उलटलेली आहे आणि आमच्यापैकी काही जण 50शीला आलेले आहेत, आम्हा सर्वांची मुलं मोठी आहेत, तरीसुद्धा आम्ही सर्वजण एकमेकांना लहानपणीच्या उपनावांनीच बोलवितो. अगदी तसंच जसं आधी करत असू. कोबायाशींनी दिलेल्या अनेक प्रेमळ भेटींपैकी हे पुनर्मिलन ही त्यांनीच दिलेली अजून एक ठेव. मला माझ्या आधीच्या शाळेतून काढून टाकलं होतं हे खरंय. मला आठवत नाही, पण आई सांगते मी इतकी खोडसाळ होते यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. पण 5 वर्षांपूर्वी मी दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात भाग घेतला होता. तेव्हा त्याच कार्यक्रमात दुसऱ्या एका बाईशी ओळख झाली आणि मला धक्काच बसला. त्या माझ्या जुन्या शाळेतल्या शेजारच्या वर्गाच्या वर्गशिक्षिका होत्या आणि त्यांनी जे सांगितलं ते तर त्याहूनही धक्कादायक होतं. त्या म्हणाल्या, मी माझ्या वर्गाकडे जायची तेव्हा तू रोज वर्गाबाहेर उभी असायचीस. कशा ना कशासाठी तुला शिक्षा झालेली असायचीच. मी तुझ्याजवळून चालले होते तेव्हा तुला माझ्याकडून कळून घ्यायचं होतं की तुला बाहेर का काढलं गेलंय. एकदा तू मला विचारलं होतंस, तुम्हाला बँडवाले नाही का आवडत. मला हे कधीच समजत नसे की तुझ्याशी कसं वागावं. म्हणून शिक्षकांच्या खोलीत जाण्याअगोदर
मी बाहेर वाकून पाहे आणि तू जर बाहेर दिसलीस तर मी जाण्याचेच टाळे. शिक्षक खोलीत आम्ही बसलो की तुझी वर्गशिक्षिका खूपदा तुझ्याविषयी माझ्याशी बोले. ती म्हणे, का बरं ही पोरगी अशी आहे? आणि म्हणून अनेक वर्षांनंतर तू जेव्हा दूरदर्शनवर येऊ लागलीस तेव्हा मला तुझे नाव चटकन आठवले. या घटना फार जुन्या आहेत. तू पहिल्या वर्गातली विद्यार्थिनी होतीस तेव्हाची, पण तू मला चांगलीच आठवतेस. खरंच का मला वर्गातून बाहेर काढून दिले जात होते? खरं सांगायचं तर मला याची काही आठवण नाही आणि ही गोष्ट कळाल्यावर मी चकितच झाले. पण सकाळच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या तरुण दिसणाऱ्या शुभ्र केसांच्या त्या प्रेमळ शिक्षिकेनं मला सांगितले की खरेच मला माझ्या पहिल्या शाळेतून काढून टाकले होते. मला हे आठवत नव्हतं, पण आईनं मला हे माझ्या 20व्या वाढदिवसापर्यंत न सांगितल्याबद्दल आईचे मात्र मी कृतज्ञ राहीन. काय होणार ह्या पोरीचं अशी काळजी वाटत असून सुद्धा तिने ते कधीच दाखवलं नाही. ती जर असं काही म्हणाली असती तर कदाचित तू फार चांगली मुलगी आहेस हे वाक्य फारसं परिणामकारक झालं नसतं. आईने असे काही म्हटले असते तर मी तोमोई गायुकेनमध्ये आपले पहिले पाऊल टाकताना केवढी उदास आणि किती बुजलेली राहिली असते. मुळं खोलवर गेलेल्या झाडाचं ते फाटक, आगगाडीच्या डब्यात भरणारे ते वर्ग मला कदाचित तेवढे आनंददायी वाटले नसते. खरोखरच मी भाग्यवान म्हणून मला अशी आई मिळाली. त्या दिवसांमध्ये युद्ध सुरू होते, त्यामुळे तोमोईत अगदी कमी छायाचित्रे घेणे शक्य झाले होते. त्यात शाळेतील आपले शेवटचे वर्ष पूर्ण करणाऱ्या मुलांचे चित्र सर्वात उमदे आहे. अशावेळी पूर्ण वर्ग सभागृहाच्या समोरील पायऱ्यांवर एकत्र उभा राही. एकत्र होण्याआधी चला चला लवकर चला, फोटोसाठी चला अशी हाक येई आणि मग दुसऱ्या वर्गातली मुलेही येऊन त्या गर्दीत घुसत. शेवटी हे ओळखणं कठीण होऊन बसे की कुठली मुलं कुठल्या वर्गातली आहेत. आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत यावर खूप चर्चा होई. कोबायाशी अशावेळी काहीही म्हणत नसत. त्यांना कदाचित असे वाटत असावे की एकाच वर्गाच्या औपचारिक आणि गंभीर चित्रांऐवजी शाळेतील सर्व मुलांचे अगदी जिवंत छायाचित्र कधीही चांगले. ही छायाचित्रे पाहताना आजही वाटते की खरोखर तोमईचा अंश त्यात उतरलाय. तोमईबद्दल मला खरं तर खूप काही लिहिता येईल, पण तोत्तोचानसारखी लहान मुलगीसुद्धा व्यवस्थित समजून घेतलं तर किती बदलू शकते हे जरी मी लोकांपर्यंत पोहोचवू शकले तरी मला खूप बरं वाटेल. वयस्कांकडून योग्य दिशा मिळाल्यामुळे तोत्तोचानसारखी मुलगी मोठी झाल्यावर इतरांसमवेत आपले जीवन जगायला शिकली. आज जर तोमोईसारख्या अनेक शाळा असत्या तर आपल्या आजूबाजूला पसरलेली हिंसा नक्कीच घटली असती आणि इतकी मुले शाळा सोडून पळाली नसती, हा माझा खोल विश्वास आहे. तोमोईचे शाळा सुटल्याची घंटा झाल्यावर कुणा मुलांना घरी जाण्याची घाई नसायची आणि दररोज सकाळी मात्र शाळेत जायचे वेध लागायचे. अशी होती आमची ती शाळा. सोसाकू कोबायाशींचा जन्म 18 जून 1893 टोकियोमध्ये झाला. लहानपणापासूनच त्यांना निसर्ग आणि संगीताबद्दल ओढ होती. लहानपणी ते त्यांच्या घराजवळच्या नदीकाठी उभे राहत. समोर दूरवर दिसणारा हारुना पर्वत आणि नदीचा खळखळाट त्यांना जणू एक नैसर्गिक वाद्यवृंदच वाटायचा. एका गरीब शेतकरी परिवारात जन्मलेले सोसाकू कोबायाशी हे 6वं आणि शेवटचं छोटं अपत्य. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना सहाय्यक शिक्षक बनण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले, पण इतक्या लहान वयात सहाय्यक शिक्षकाचं प्रमाणपत्र मिळणं हे त्यांच्या लोकविलक्षण बुद्धिमत्तेचं द्योतक होतं. थोड्याच काळात त्यांची नियुक्ती टोकियोमधील एका प्राथमिक शाळेत झाली. तिथेही त्यांनी स्वतःची संगीत साधना चालूच ठेवली. जपानमधील सर्वोत्कृष्ट अशा संगीत महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला. हे विद्यालय आज टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ फाईन आर्ट्स अँड म्युझिक या नावानं ओळखलं जातं. या विद्यालयातून संगीताची पदवी घेतल्यावर हारुजी नाकामुरांनी स्थापन केलेल्या साईकाई संगीत विद्यालयात कोबायाशींनी संगीत शिक्षकाची नोकरी पत्करली. हारुजींच्या मते शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा हा प्राथमिक शिक्षणाचा असतो. ते शाळेचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक मुक्त ठेवीत. या शाळेत मुलं सकाळी लेखन वाचन करीत, दुपारी फुलं झाडं गोळा करीत, चित्र काढीत, गाणी म्हणत आणि मुख्याध्यापकांशी गप्पा मारीत. या सगळ्या शिक्षण पद्धतीचा कोबायाशींवर खूप प्रभाव पडला होता आणि नंतर
तोमोईसाठीही त्यांनी हीच शिक्षण पद्धती अवलंबिली. संगीत शिकवत असतानाच कोबायाशींनी एक संगीतिका लिहिली. प्रसिद्ध मित्सुबिशी उद्योगाचे जनक इवासाकी परिवारातील बैरॉन इवासाकी या संगीतिकेने खूपच प्रभावित झाले होते. कलाप्रेमी बैरॉन इवासाकींनी कोबायाशींना शिक्षण पद्धतीच्या अभ्यासासाठी युरोपला पाठवण्याचा प्रस्ताव मांडला. 1922 ते 1924 अशी 2 वर्ष कोबायाशींनी युरोपमध्ये घालवली. तिथल्या अनेक शाळांना त्यांनी भेटी दिल्या. पॅरिसमध्ये त्यांनी एमिले जॉक्स डेलक्रोज यांच्याकडे संगीत कवायतींचं शिक्षण घेतलं. जपानला परतल्यावर त्यांनी साईजो नावाच्या बालवाडीची स्थापना केली. त्या बालवाडीतील शिक्षकांना ते म्हणत, मुलांना त्यांच्या स्वभावानुसार वाढू दे. त्यांची स्वप्न तुमच्या स्वप्नांहूनही विशाल आहेत. ती पायदळी तुडवू नका. डेलक्रोज यांच्याबरोबरच शिक्षण चालू ठेवण्यासाठी कोबायाशी 1930 पुन्हा युरोपला गेले. या दौऱ्यावरून परतताना स्वतःची शाळा निर्माण करण्याचा त्यांचा निश्चय झाला. 1937 तोमोईबरोबरच त्यांनी संगीत कवायत समितीची स्थापना केली. बहुतेक लोक त्यांना संगीत कवायतींचे जपानमधील जनक आणि कुनिताची महाविद्यालयातील संगीत शिक्षक म्हणून ओळखतात. त्यांच्या शिक्षण पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले माझ्यासारखे भाग्यवान खूप मोजकेच आहेत. तोमोईसारख्या इतर शाळा सुरू करण्याआधी त्यांचा मृत्यू झाला, हे मोठं दुर्भाग्य. ज्यावेळी तोमोई जळत होते तेव्हा ते पाहून अधिक चांगल्या शाळेची कल्पना करीत होते. आसपासच्या कल्लोळाने विचलित न होता त्यांनी त्या क्षणी देखील उत्साहाने विचारले होते, आता आपली नवीन शाळा कशी असेल? मी हे पुस्तक लिहित असतानाच मला एक आश्चर्यकारक शोध लागला. माझ्या तेत्सुकोज रूम या दूरदर्शनवरील दैनिक कार्यक्रमाचा निर्माता एका दशकापासून कोबायाशींवर संशोधन करीत होता. त्यानं कोबायाशींना पाहिलंही नव्हतं, पण मुलांच्या संगीत कवायतीच्या वर्गात पियानो वाजवणाऱ्या एका बाईंनी सांगितलेल्या अनुभवानं त्यांच्या मनात कोबायाशींच्या बद्दलचं कुतूहल जागं झालं होतं. त्या वर्गात पियानो वाजवत असताना एकदा कोबायाशी त्यांना म्हणाले होते, तुम्हाला माहिती आहे, मुलं या ठेक्याप्रमाणे कधीच चालत नाहीत. मुलांबद्दलची त्यांची संवेदनक्षमता इतकी तीव्र होती की त्यांचं चालणंच काय, पण त्याचा श्वासोच्छ्वास देखील, लय देखील कोबायाशींना माहीत होती. 20 वर्षांपूर्वी कोदांशाच्या एका तरुण संपादकाने एका स्त्री मासिकामध्ये मी तोमोईवर लिहिलेला लेख वाचला आणि या लेखाचा विस्तार करून त्याचं एक पुस्तक करण्याचा प्रस्ताव घेऊन तो माझ्याकडे आला. कात्सुहिता कातो हे या संपादकाचं नाव. जेव्हा विचाराला मूर्तरूप मिळालं तेव्हा तो एक संचालक झाला होता. पुस्तक लिहिण्याचा विचार मी कधी केलाच नव्हता. तोवर मी फार काही लिहिलेलं देखील नव्हतं आणि त्यामुळे एक पूर्ण पुस्तक लिहिण्याचा विचार भीतीदायक वाटत होता. पण कातोंनी माझा आत्मविश्वास खूपच वाढवला. सरतेशेवटी दरमहा एक प्रकरण लिहिण्यास मला करारबद्ध केले गेले आणि अखेर 1979 ते 1980च्या दरम्यान कोदांशाच्या यंग वुमन या मासिकातून तोत्तोचांची प्रकरणं क्रमशः छापली गेली. त्याच काळात मी टोकियोमधील चिहिरो इवासाकी म्युझियम ऑफ पिक्चर बुक्समध्ये दर महिन्याला एक चित्र निवडण्यासाठी जात असे. लहान मुलांची चित्र काढण्यासाठी चिहिरो इवासाकी प्रसिद्ध आहेत. मुलांची इतकी जिवंत चित्र क्वचितच कोणी रेखाटली असावीत. मुलांच्या भावविश्वातील असंख्य छटा त्यांनी जिवंत केल्या आहेत. आश्चर्य म्हणजे माझ्या पुस्तकातील वर्णनांशी ही चित्र इतकी बेमालूम जुळतात की जणू ती वर्णन समोर ठेवूनच काढलेली असावीत असे वाटते. वास्तविक हे पुस्तक लिहिण्याआधी 1974मध्येच चिहिरो इवासाकींनी जगाचा निरोप घेतला होता. चिहिरो इवासाकीच्या 7000 चित्रांमधून चित्र निवडायला मदत करण्याबद्दल, त्यांचा मुलगा, सून आणि चित्राच्या वापराची अनुमती दिल्याबद्दल त्यांचे पती यांची मी आभारी आहे. या चित्रसंग्रहालयाचे संरक्षक तादासू इवाजा यांचीही मी आभारी आहे. पुस्तक लिहित असताना श्री तादासूंनी माझा आत्मविश्वास वाढविण्यास खूप मदत केली. या संग्रहालयाची आज मीही एक विश्वस्त आहे. मियोचान आणि तोमोईतील इतर सहकाऱ्यांनी मला खूपच मदत केली. पुस्तकाच्या जपानी आवृत्तीचे संपादक केइको इवामातो नेहमी म्हणत, आपल्याला याचं खरोखरच एक सुंदर पुस्तक तयार करायचं आहे. मी त्यांचीही आभारी आहे. काही वर्षांपूर्वी एक वाक्प्रचार प्रचलित होता.
एखादा जर त्याच्या मुळापासून तुटला असेल, म्हणजे अधांतरी आयुष्य जगत असेल, तर त्याला तो खिडकीशी उभा आहे असं म्हणत. लहानपणी मी बँडवाल्यांची वाट बघत खिडकीशी उभी असे, हे खरंय. पण त्या वर्गात मीही अशीच होते, अधांतरी, इतरांपासून वेगळी, रुजायला स्वतःची मुळं नसल्यासारखी. या पुस्तकाचं नाव मला या वाक्प्रचारावरून सुचलं. पण याला आणखी एक अर्थ आहे, आनंद आणि उत्साहाची अशी एक खिडकी जी माझ्यासाठी तोमोईनं उघडली. टोकियो 1982. तोत्तोचान प्रकाशित होऊन केवळ 3च वर्ष झाली आहेत. पण या 3 वर्षात जे काही घडलंय त्यानं मी आनंदित तर आहेच, पण त्याहूनही अधिक चकित झाले. जेव्हा तोमोई आणि कोबायाशींबद्दल लिहिले होते तेव्हा हे जपानमधील बेस्ट सेलर पुस्तक होईल असा विचारही मनाला शिवला नव्हता. प्रकाशनाच्या पहिल्या वर्षात या पुस्तकाच्या 35 लाख प्रती खपल्या. आत्तापर्यंत याची संख्या 60 लाखाच्या वर गेली आहे. या संख्येला माझ्या दृष्टीनं फारसा अर्थ नाही, पण जपानच्या कानाकोपऱ्यातून पत्राचे अक्षरशः ढीग रोज येऊ लागले. तेव्हा वाटलं, लोक खरोखर वाचताहेत. ही पत्र लिहिणाऱ्यांमध्ये 5 वर्षांच्या मुलांपासून 103 वर्षापर्यंतचे लोक होते. प्राथमिक शाळेतील मुलांची पत्रे पाहून तर याहूनही आश्चर्य वाटत असे. आजकाल अक्षरांचा संपर्क तुटत चाललेल्या युगात मुलांनी प्रसंगी शब्दकोशाच्या मदतीने तोत्तोचान वाचणं ही गोष्ट जितकी विस्मयकारक तितकीच हर्षदायक होती. दुसरीतल्या एका चिमुरडीनं लिहिलं होतं की तिला जेव्हा एखादा अपंग मुलगा दिसतो तेव्हा तिला वाटतं की हा नक्कीच यासुकीचान असणार, किंवा वाटतं की अरे हा तर तोमोईचा विद्यार्थी दिसतोय, आणि मग ती पळत पळत त्याला हॅलो म्हणायला जाते. तोमोई संपून 40 वर्ष झाली, पण मुलांचं कलानाविन्य अद्भुत असतं हेच खरं. कित्येक मुलांनी लिहिलं होतं की तोमोई जळाल्याचं वाचून त्यांना जाणवलं होतं की युद्ध फार वाईट असतं. मुलांच्या या प्रतिक्रिया वाचून या पुस्तक लेखनाचा सार्थक झालं असं वाटतं. पण हे लिहिताना मात्र वाटत असे की हे वाचून जर विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांना आणि पालकांना कोबायाशी नावाचा मुलांवर अथांग प्रेम करणारा आणि त्यांच्यासाठी झटणारा एक माणूस होऊन गेला एवढं समजलं तरी खूप होईल. अर्थात त्याचवेळी एक भीती वाटत होती की आजच्या स्पर्धेच्या जगात कोबायाशींचे विचार अति आदर्शवादी म्हणून शिक्षक नाकारणार तर नाहीत ना. पण झालं मात्र उलटच. पुस्तक वाचल्यावर कित्येक शिक्षक शाळेत मोकळ्या तासांना मुलांना पुस्तकाचं एक एक प्रकरण वाचून दाखवीत आणि त्यावर चित्रही काढायला सांगत. आजच्या शिक्षण पद्धतीनं त्यांचं मन चिंतित होत असे आणि कोबायाशींच्या पद्धतीचं थोडं तरी अनुकरण करण्याचा ते निश्चय करीत असत. अशी पत्र वाचून डोळ्यात पाणी उभं राही. वाटे कोबायाशींसारखा विचार करणारे कितीतरी लोक आहेत. जपानी शिक्षक माझ्या पुस्तकाचा अनेक प्रकारांनी उपयोग करीत होते. गेल्या वर्षी शेतीवाडीचे शिक्षक हे प्रकरण 3रीच्या पाठ्यपुस्तकात घातलं गेलं. जुनाट शाळा हे प्रकरण 4थीच्या नीतिशास्त्र आणि शिष्टाचाराच्या पुस्तकात घातलं गेलं. अशी ही काही पत्र होती की ज्यानं मन उद्विग्न व्हायचं. बाल गुन्हेगार सुधारगृहातून राहणाऱ्या एका मुलीनं एक पत्र लिहिलं होतं. माझी आई जर तोत्तोचानच्या आईसारखी असती आणि मलाही कोबायाशी भेटले असते तर कदाचित आज मी इथं आले नसते. तोत्तोचानच्या विक्रमी यशाच्या कारणाची चर्चा अनेक प्रसारमाध्यमांनी केली. आसाही म्हणजे चक्क आपला सकाळ. जपानी भाषेत आसा म्हणजे पहाट आणि ही म्हणजे दिवस, थोडक्यात दिवसाची सुरुवात. या दैनिकाने तोत्तोचान सिंड्रोम नावाची एक मालिका छापली. एका प्रकाशकाने तर तोत्तोचान एका बेस्ट सेलरची कहाणी या नावाचं एक अख्खं पुस्तकच छापलं. मला वाटतं या पुस्तकाच्या यशाचं सर्वात मोठं कारण असं होतं की जपानमध्ये जेव्हा शिक्षणाची समस्या अतिशय बिकट झाली होती, नेमक्या त्याचवेळी हे पुस्तक छापलं गेलं. या विषयावर काहीतरी केलंच पाहिजे असे सर्वांनाच वाटत होतं. साहजिकच अनेक वाचकांनी हे पुस्तक म्हणजे शिक्षणशास्त्रावरचा एखादा प्रबंध असल्यासारखं वाचलं आणि सर्व वयोगटाच्या लोकांना उपयोगी पडेल असं असल्यानंही याचा वाचक वर्ग अधिक विस्तृत झाला. जपानमध्ये एखाद्या स्त्री लेखिकेचं पुस्तक बेस्ट सेलर होण्याची ही पहिलीच घटना होती.
सुरुवातीला पुरुष वाचकांची प्रतिक्रिया थोडी नकारात्मक होती. आम्हाला मुखपृष्ठ जरा पोरकट वाटलं. अशी सुरुवात करून कुटुंबियांच्या आग्रहाखातर पुस्तक वाचलं असं म्हणत शेवटी या प्रतिक्रिया सकारात्मक झाल्या होत्या. तोत्तोचानची बाजू घेणाऱ्या कुटुंबियांचे मनपूर्वक आभार. पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच याच्या उत्पन्नातून मूकबधिर कलाकारांसाठी एक व्यावसायिक नाट्यसंघ स्थापण्याचा निर्णय मी घेतला होता आणि या नाट्यसंघाला समाजकल्याण संघटनेचा दर्जा देण्याची विनंती केली. कारण मग माझ्या मृत्यूनंतर माझ्या वृद्धापकालीसुद्धा या संघाच्या अस्तित्वाला धक्का पोहोचणार नाही. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. साहजिकच हे करून घेण्यात खूपच अडचणी आल्या, पण अखेर सरकारने हा प्रस्ताव मान्य केला आणि तोत्तोचान प्रतिष्ठानाचा जन्म झाला. या नाट्यसंघाला अपेक्षेहून अधिक यश मिळालं आणि जपानच्या मूकबधिर रंगभूमीचा जन्म झाला. सध्या तोत्तोचान प्रतिष्ठानच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये 20हून अधिक मूकबधिर कलाकार प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी सांकेतिक भाषेचेही वर्ग घेतले जातात. गेल्या वर्षी जुलैमध्ये इटली येथे पालेरमोमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय मूकबधिर मेळाव्यातील नाट्य महोत्सवात आमच्या कोगेन या नाटकाच्या सादरीकरणाने आमचे स्वप्न साकार केलं. 2 वर्षांपूर्वी तोत्तोचानच्या अभूतपूर्व यशामुळे मला जपानी सम्राटांच्या उद्यानात वासंतिक चहापानासाठी आमंत्रित केलं गेलं. तिथं आलेल्या नोबेल पारितोषिक विजेत्या केनिची फुकुई यांनी स्वतः म्हटलं, तोत्तोचान सर्वाधिक खपाचं पुस्तक झालं. हे फारच छान झालं. सन 1981 या आंतरराष्ट्रीय अपंग वर्षी 9 डिसेंबरला जपानमध्ये हा अपंग दिन म्हणून घोषित झाला आहे. मला पंतप्रधान सुझुकी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं. या व्यतिरिक्तही अनेक पुरस्कार मला मिळाले. यात बालसाहित्यिकांच्या स्मृतीला समर्पित वेसाइड स्टोन याचाही समावेश आहे. अनेक लोकांनी तोत्तोचानवर चित्रपट, दूरदर्शन मालिका किंवा ॲनिमेशन फिल्म्स बनवण्याची परवानगी मागितली, परंतु चिहिरो इवासाकींची चित्र आणि वाचकांच्या मनातील छबी यांना चित्रित करणं अशक्य आहे असं वाटून मी या सर्व परवानग्या देण्याचं नाकारलं. फक्त एकच प्रस्ताव मी स्वीकारला, तो म्हणजे शिनसेई निहॉन सिम्फनी या वाद्यवृंदांचा तोत्तोचानवर एक संगीतिका करण्याचा. मला वाटतं संगीत कल्पनेच्या मुक्त भरारीला उपयोगी पडतं. आकिहिरो कोमोरोची ही संगीतिका माझ्या शब्दांहूनही अधिक परिणामकारक झाली आहे. आता या संगीतिकेची एक रेकॉर्डही उपलब्ध आहे. 1982 मध्ये तोत्तोचानच्या प्रकाशनानंतर एका वर्षातच डोरोथी ब्रिटन यांचा इंग्रजी अनुवाद तयार झाला. डोरोथी स्वतः एक संगीतकार आणि कवयित्री आहेत. त्यांचा अप्रतिम अनुवाद मूळ पुस्तकाची लयताल सांभाळीत थेट हृदयाला भिडतो. या इंग्रजी अनुवादानेही जपानमधील इंग्रजी सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचा मान मिळवला. याच्या 4 लाख प्रती खपल्या. हा इंग्रजी अनुवाद अमेरिकेतही त्याचवेळी प्रसिद्ध झाला. तोत्तोचानचे अनुवाद चीन आणि कोरियामध्येही प्रसिद्ध झाले आहेत. या दोन्ही देशात प्रकाशनाधिकारावर बंधनं नाहीत. चिनी अनुवादाबद्दल मला माहीतही नव्हतं. एका अनोळखी जपानी गृहस्थाच्या हाती एका सद्गृहस्थानं चिनी भाषेतील अनुवादाची प्रत मला पाठवली. तेव्हा मला तोत्तोचानचे 2-3 अनुवाद प्रसिद्ध झाल्याचं समजलं. पोलंड आणि फिनलंडमधील प्रकाशकांनी सर्व औपचारिकता पूर्ण करून आता त्यांचेही अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. चेकोस्लोवाकियामधील प्रकाशकांची चर्चा सुरू आहे आणि युरोपमधील अनेक देशांनी संपर्क साधला आहे. तोत्तोचानच्या माध्यमातून सगळ्या जगाला जपानबद्दल माहिती होते याचा मला खूप आनंद होतोय. अमेरिकेतील एका शाळकरी पोरानं मला पत्रातून विचारलं, तोत्तोचान, तू एक सुंदर मुलगी आहेस का गं? असशील तर माझ्या घरी जेवायला ये. त्याच्या शाळेच्या बाईंनी त्यांना तोत्तोचान वाचून दाखवलं होतं. त्या पत्राबरोबर बाईने एक पत्र जोडलं होतं. ते पत्र लिहिणारा मुलगा एक गरीब कृष्णवर्णीय कुटुंबातील होता. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील अनेक मुलींनी मला म्हटलं होतं की या पुस्तकातून इतकी सहृदयता मिळेल असं वाटलं नव्हतं. या पुस्तकाकडे त्या नेमक्या कशामुळे आकर्षित झाल्या हे त्यांनी लिहिलं नव्हतं. कदाचित प्रत्येकीचं कारण वेगवेगळं असेल. एक मात्र खरं की किशोरवयात
सहृदयता आणि सौम्यता सहज मनाला भिडते. नुकतंच मला युनिसेफनं नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित आंतरराष्ट्रीय संस्था आपलं सद्भावना दूत म्हणून नियुक्त केले. हेही अर्थात तोत्तोचानमुळेच. झालं असं की युनिसेफच्या न्यूयॉर्क सचिवालयाच्या कार्यकारी संचालकांना त्यांच्या कोणा मित्राने तोत्तोचानची एक प्रत पाठवली. त्यांचे आणि माझे विचार खूपच मिळते जुळते होते. ते आशियासाठी सद्भावना दूताच्या शोधात होते. यापूर्वी अभिनेते डॅनिके पीटर उस्तिनोव, नॉर्वेच्या अभिनेत्री लिव उल्मन अशा प्रसिद्ध व्यक्तींनी सद्भावना दूत म्हणून काम केलं होतं. आता मी 4थी दूत बनेन. जगात रोज 40,000 आणि वर्षात 1.5 कोटी मुलं उपासमारी संबंधित रोगांना बळी पडतात. या गरीब बालकांची स्थिती समजावून घेऊन त्यांचा अहवाल देणं हे माझं काम असेल. या उन्हाळ्यात मी आफ्रिकेत आणि कदाचित आशियाई देशातही जाईन. आज जर कोबायाशी हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सर्व एक आहात. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहा, कुठलंही काम करा, पण सर्वजण एकच आहात. कोबायाशी हे नेहमी सांगत असत. बालमित्रांनो, ही होती आपल्या तोत्तोचान पुस्तकाची खरी गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली असेल. तुम्हाला गोष्ट का लिहिली गेली हे सुद्धा नक्कीच समजलं असेल. आपण आता पुढेही भेटणार आहोत एखाद्या नवीन पुस्तकातून. तोपर्यंत मीनाक्षीताईंचा बाय बाय.